सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात झालेल्या अपघातानं महाराष्ट्र हळहळतोय। या अपघातामुळे महामार्गालगत असलेल्या विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गालगत 54 विहिरी आहेत। मागील काही वर्षांमध्ये या विहिरीत वाहनं कोसळून अपघाताच्या घटनाही घडल्यात। मात्र तात्पुरत्या स्वरूपात संरक्षण कठडे केले जातात, मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थेच आहे। दरम्यान बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहिल्यानगर अहमदपूर महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आपण सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात अपघातामध्ये 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि त्यामुळेच रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीचा प्रश्न हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। सध्या मी बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर अहिल्यानगर महामार्गाच्या ठिकाणी उभा आहे आणि आपण बघू शकता जवळपास याच महामार्गाच्या लगत ही विहीर जी आहे ती पाहायला मिळते। साधारण हे 30 फुटाचं अंतर आहे आणि याच विहिरीच्या लगत झाडांनी विळखा घेतलेला आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना ही विहीर जी आहे ती निदर्शनास पडत नाही। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 54 ठिकाणी अगदी रस्त्याच्या कडेला अशा स्वरूपामध्ये विहिरी आहे आणि त्यामुळे अनेकदा अपघात देखील झालेली आहे। 6 वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यातील देवी निमगाव फाट्यावर 50 फूट विहिरीत जाऊन एक वाहन कोसळलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं असेल नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे झालेल्या अपघातात नंतर पुन्हा एकदा अशा विहिरीचा प्रश्न हा समोर आला। मात्र त्यानंतर हा प्रश्न जैसे थेच पाहायला मिळाला। परंतु काल झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र हळहळतो आहे आणि त्यानंतरच आता या विहिरीचा प्रश्न हा पुन्हा एकदा समोर येतोय। राष्ट्रीय महामार्गालगत त्याबरोबरच राज्य महामार्गालगत अशा स्वरूपातल्या या विहिरी आहेत आणि त्यामुळेच अपघातात नाहक बळी जो आहे तो प्रवाशांचा जातो। यावरती ठोस पावलं नेमकी काय उचलली जातात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की अपघात घडल्यानंतर केवळ हा विषय चर्चेला जातो आणि परत ही परिस्थिती जैसे थेच होते। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।